डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. गंगापूर तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वरूप उर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे आणि त्याचे काही साथीदार हे बेलापूर ते पडेगावकडे जाणाऱ्या रोडवर दरोडा टाकणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथकं तयार करून सापळा लावला गेला. या ठिकाणी 6 जण संशयास्पद मिळून आले, तर 2 जण पळून गेले. गुंड्या डिस्चार्ज काळे याच्यासह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून तलवार, पिस्तूल, चाकू, मिरचीची पूड तसेच 31 ग्रॅम सोन्याचे दागिने मिळून आले आहेत. अधिक माहिती घेतली असता त्यांनी श्रीरामपूर आणि नेवासा या ठिकाणी 2 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे व त्याचे काही साथीदार हे बेलापूर ते पडेगाव जाणाऱ्या रोडवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबले असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती प्राप्त झालेली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI गोरे व स्टाफ यांना कारवाई कामी नेमण्यात आलेलं होतं. स्टाफने आपल्या कर्मचाऱ्यांसह जाऊन तेथे गेले असता त्यांना मोटरसायकलवरती दोन मोटरसायकलवरती 6 इसम हे संशयास्पद दिसले. त्याप्रमाणे पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतलं. रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे याच्यासह त्याचे 4 साथीदारांना ताब्यात घेण्यामध्ये पथकाला यश आलेलं आहे व 2 इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले आहेत. त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्या कब्जामध्ये साधारण 1 तलवार, 1 एअर पिस्टल, चाकू, मिरचीपूड तसंच 31 ग्रॅम सोन्याचे दागिने हे मिळून आलेले आहेत. त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर येथे 2 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. साधारण 4,26,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार नवीन गुन्हा घडण्याच्या अगोदर पकडल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचं कौतुक होत आहे. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.